आज होते आपली केक मेकिंग वर्कशॉपची 6वी बॅच। मग काय सकाळ सकाळच उठले आणि तयारीला लागले। आणि आपली जेव्हा बॅच असते ना तेव्हा आपला एक मेनू ठरलेला असतो, तो म्हणजे व्हेज पुलाव। आपण जे स्टुडंट येतात ना त्यांच्यासाठी हा मेनू मी बनवते। बॅच सुरू होण्याच्या अगोदरच मला हा पुलाव बनवून ठेवावा लागतो, कारण बॅच सुरू झाली ना की मध्ये ब्रेक घेता येत नाही। मी पुलाव बनवत होती ना तोपर्यंत सिद्धेशने खुर्च्या वगैरे सर्व अरेंजमेंट करून घेतली। ज्या दिवशी बॅच असते ना त्या दिवशी अशी बारीक सारीक बरीचशीच कामं असते ती। बरोबर 10 वाजता आपले स्टुडंट आले, मग नंतर लगेच आपली बॅच सुरू झाली। बॅचला येताना ना प्रत्येक जण विचारतात की ताई काय घेऊन यायचं, तर तुम्ही काही घेऊन यायचं नाही, फक्त एक नोटबुक आणि पेन आणला की बस। त्या व्यतिरिक्त आपण पीडीएफ सुद्धा व्हॉट्सअपला शेअर करतो, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही। आता प्रत्येक बॅचला ना मला तर खूपच उत्सुकता असते, कारण नवीन नवीन स्टुडंट येतात, प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव असतात आणि ह्या सगळ्यामध्ये कसा दिवस निघून जातो तेही माहित पडत नाही। आता तुम्ही इथे बघू शकता की प्रत्येक स्टुडंटला आपण एक एक बेस दिलेला आहे, अगदी कटिंग पासून ते फिनिशिंग डिझाईन पर्यंत सर्व काही तेच बनवतात। आणि शेवटी तुम्ही केकचा लुक बघू शकता की प्रत्येकाने किती छान डिझाईन बनवले। अशा प्रकारे आपली केक मेकिंग क्लासची 6वी बॅच पार पडली आणि हे सर्व केक ना स्टुडंट घरीच घेऊन जातात। केक मेकिंग वर्कशॉप साठी ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। मला खूप आवडलं, तुमचा क्लास खूप छान होता, तुम्ही खूप छान पद्धतीने समजून सांगता। थँक्यू। आता इकडे फिरवत असा खूप मस्त वाटलं, सगळ्यांकडे Love you. एकदम जातील लक्ष देतात, सगळ्यांकडे एक 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 हे करतात। ह्या सगळ्यांचा शॉट घे, एका दिवसासाठी एकत्र येऊन पण किती फॅमिली झाला एकमेकी बरोबर। असं वाटतं